खडक पोलीस स्टेशनला काल रात्री जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी यांनी एक फिर्याद दिलेली आहे। त्या अनुषंगाने एकूण एक तहसीलदार आणि 8 इतर आरोपी विरुद्ध क्रिमिनल कॉन्स्पिरसी, चीटिंग, फोर्जरी या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे। तपास ईओडब्ल्यू कडे वर्ग करण्यात आलेली आहे। तपास अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात येईल। या सगळ्यांची चौकशी केली जाणार आहे। बरोबर आहे ना, बरोबर आहे। तहसीलदार यामध्ये आरोपी क्रमांक 1 आहे, इतर 8 आरोपी आहे। त्याचे बद्दलची जे गुन्हा दाखल, जे फिर्याद प्राप्त झाला त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे आणि तपास ईओडब्ल्यू कडे वर्ग करण्यात आलेला आहे। याबद्दल टिप्पणी सध्या करणे संयुक्तिक नाही है। जे फिर्याद प्राप्त झालेले आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे। तपास अनुषंगाने त्याबद्दल पुढची टिप्पणी करता येईल। मीडिया कंपनीचं नाव या खडकच्या तक्रारीमध्ये आहे का, त्या एफआयआर मध्ये? बरोबर आहे ना, ती एफआयआर ते ऑलरेडी पब्लिक डॉक्युमेंट आहे, ते आपल्याला कल्पना आहे। तर त्याबद्दलची जे फिर्याद प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात चौकशी होणार का संचालकांची? मीडिया कंपनीचे संचालक जे काही यामध्ये ज्यांचे संबंध असतील सखोल तपास ऑलरेडी मी सांगितले ईओडब्ल्यू कडून होत आहे। जे संबंधित या प्रकरणाची रिलेटेड डॉक्युमेंट्स आहे ते संबंधित सरकारी विभाग कडून घेऊन त्याचे पडताळणी केल्यानंतर याबद्दल पुढची रूपरेखा तयार करण्यात येईल। या कंपनीच्या काही पैशांचं काही आवागमन झालं, त्याचं काही होणार का? ईडब्ल्यू पैशांचं काही आवागमन झालंय? मी सांगितले दुसऱ्या विभागाने त्याबद्दल चौकशी अनुषंगाने आमच्याकडे फिर्याद दिलेली आहे। ते कागदपत्र सगळे प्रकारचे अवलोकन केल्यानंतर या तपासाची पुढची रूपरेखा ठरवण्यात येईल। या कंपनीचे 99% भागधारक हे पार्थ पवार आहेत। काल ते त्या प्रकरणात अंदाजन 14 कोटी रुपयाची फसवणूक बद्दलचे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे। आज क्राईम ब्रांचची पथकनी काल रात्री आज सकाळी नाशिक वरून 3 आरोपी यांना ताब्यात घेतलेले आहे। ते आरोपी यांना इथे आणण्यात येत आहे। त्यांचे इंटरोगेशन आणि पुढील कारवाई ईओडब्ल्यू कडून होणार आहे। तपास ते पण ईओडब्ल्यू कडे जे 3 आरोपी एफआयआर मध्ये नमूद होते त्यापैकी 3 आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलेले आहेत। नाव ऑलरेडी एफआयआर मध्ये आहे।